शेतकरी मित्र नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तसंच आपल्या फेसबुक पेजवरही स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहे की बाबा अद्रक आलं जे काही आहे आपलं, तर हे वाढीच्या काळात काय खतं द्यायचे, काय काळजी घ्यायची, ह्यासाठी हा व्हिडिओ बघत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं हेच कन्फ्युजन होतं की वाढीच्या काळात नक्की काय करायचं असतं, आपल्याला खतं द्यायची, कोणती खतं द्यायची, काय थोडीफार काळजी घ्यायची. हा महत्त्वाचा विषय असतो. कारण का जेवढं आपण ह्याच्या आधी 4-5 महिन्याची मेहनत केलेली आहे, त्या मेहनतीला रंगरूप आणायचं काम आता होत असतं. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक पेज आपलं लाईक करा, जेणेकरून आपण जे काही नवीन चांगली माहिती देतो ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचसोबत महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग व्हावा, ह्या हेतून आपण जे काही काम करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं की बाबा जसं आपलं 120, 130, 140 दिवस जसं होत जातात, बऱ्यापैकी 150 दिवस, तर ह्यानंतर बऱ्यापैकी फुटवे कसं होत असतं. आता तुम्ही बघू शकता की प्लॉट पूर्ण गच्च भरलेला आहे. मी गेल्या व्हिडिओत किंवा जुन्या सगळ्या भागामध्ये तुम्ही बघत असशील की बाबा आपण उंची वाढण्यापेक्षा उंची कमी होऊन फुटवे भरपूर वाढायला पाहिजेत, ह्यासाठी आपण सगळे व्हिडिओ केलेले आहेत. आणि बघू शकता फुटवे खूप चांगले झाले आहेत. आतमध्ये जातासुद्धा येत नाही, एवढे छान फुटवे झाले आहेत. उंची काय डोक्याच्या वर उंची गेलेली नाही आहे किंवा कमरेबरोबर उंची ही सफिशियंट आहे आपल्याला. आज ह्या प्लॉटला बऱ्यापैकी आपल्याला 5 महिने झाल्यात, 5 महिने म्हणजे 150 दिवस झाल्यात बऱ्यापैकी. आणि आता इथनं पुढं आता कसं आहे, अजून फुटवे जेवढं काढाल तेवढं चांगलंच असतं. पण आता ह्या फुटव्यांना जागा नाही आहे शेतकरी मित्रांनो. आता कसं आहे, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण क्लिअर सांगितलं होतं की साईडला येतात ते सिस्टर्स गड्डे येतात, आणि जेवढे सिस्टर्स गड्डे आहेत तेवढं चांगलं. पण सिस्टर्स गड्ड्यानंतर हळूहळू बेबी गड्डे यायला चालू होतात, ते वर यायला चालू होतात. आणि जसं समजा आता इथला गड्डा आहे, तर इथं माती लावलं परत ह्याला इकडं कुठं वाव मिळत नाही म्हणून ते वर यायला चालू होतात. आणि गड्डे असे वर येत, त्यामुळं एकदा त्याची वर वाढ होईल तसं मग साईडला पोसायचं अंतर वाढतं. आणि आता ह्याला कसं आहे, वाढायला ऊन सूर्यप्रकाश आत जायला पाहिजे, त्याला कुठंतरी वाव संधी मिळायला पाहिजे, त्या जागेत कुठंतरी यायला पाहिजे. मग तशा गोष्टीला आता इथं संधी नाही आहे. म्हणून मग आपण आता साईज घेण्यासाठी त्याच्या वाढीसाठी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जेवढे कंटिन्यू फुटवे राहील तेवढं कधीही चांगले असतात. ह्या माध्यमातून कुठंतरी फुटवा हवा ह्याचा आपण हेतू बघायचाच आहे, पण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. जर का आपण कंटिन्यू अजून फुटव्याला ताकद द्यायला चाललो तर मग त्या खताचा काय वापर होणार नाही, उलट ते मग वर ढकलल आणि ॲक्सेस नायट्रोजन, ॲक्सेस फॉस्फरस, ॲक्सेस डोसेस, त्यामुळे मग परत उंची वाढत जाईल, त्या उपयोगाचा काही होणार नाही. बऱ्याच लोक चुका करतात. काही लोक कंटिन्यू टॉनिकचा स्प्रे मारणं, कुठल्या स्प्रेमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं बघतो आम्ही की कुठला पण स्प्रे असू द्या टॉनिकचा हात, त्यात मायक्रोन्युट्रिएंटचा हात, काही चालू असतं. शेतकरी मित्रांनो, बेसिकली ज्या वेळेला आता हे तुम्हाला माहिती आहे की अजून 1-2-3 महिन्याने हे सगळे बांडे पडणार आहेत, आपल्याला माहिती आहे. ह्याचा काय म्हणावा असा यूज नाही आहे. आपल्याला खाली काम वर्किंग महत्त्वाचं असतं, वरून खाली न्यूट्रिशन दाबायचं एवढं होत नसतं. हे नॅचरली खालीच त्याचं सगळं वर्किंग होत असतं बऱ्यापैकी. त्यामुळे वरून एवढा त्याचा लई मोठा कुठला रोल बऱ्यापैकी नसतो. फक्त काय आहे, हे प्रिकॉशन्स म्हणून काही गोष्टी थोड्याफार घ्यायच्यात आपल्याला, जेणेकरून पुढं किंवा पॅरलल जास्त गोष्टी वाढू नयेत ह्याकडे लक्ष द्यायचं असतं. ते करतात. काही लोक खालनं जी आता अलीकडेच मी छत्रपती संभाजीनगर भागात असू देत किंवा काही भागामध्ये मी पाहतो की खालून GS ओढायचा, किंवा बरेच लोक काय वेगवेगळे टॉनिक्स आलेले आहेत, काय म्हणतात की बाबा साईज होतं काय होतं. पण टेक्निकली म्हणजे मी बऱ्यापैकी ह्या गोष्टीला सहमत असतो, किंवा माझं असं म्हणणं आहे किंवा बोरगावे टेक्नॉलॉजीची आमची काही तत्त्व आहेत की शेतकऱ्याला सगळं नॉलेज असलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, टॉनिकचा रोल खरोखर चांगला असतो, हार्मोन्स चांगले असतात कधी पण ते योग्य पाहिजेत. तुम्ही काही हार्मोन्स सोडताय, पॅरलल बाबा रिझल्ट दिसला तुम्हाला, पण ते पुढं काय इफेक्ट करत ह्या दृष्टिकोनातून पण आपल्याला लक्ष असलं पाहिजे. मुळात आलं हे पीक असं आहे की बाबा ह्याला जी सवय लावशीला आणि तुम्ही हेच बेणं परत आपल्या शेतामध्ये लावणार असला, कारण का गेल्या वर्षी 150 रुपये किलो बेण्याचे रेट झालेले आहेत. जरी ह्या वर्षी 100 रुपये 50 रुपये जरी असलं तर 2 गाड्याचा आपल्याला पैसे किती झाले, 1-1 लाख रुपये झाले. जर का हेच आपण लावणार असतो त्याला तीच सवय लागून जाते. आणि पॅरलल तशा गोष्टी घडतात बऱ्यापैकी. आता ऑक्साईडचे ग्रेड आलेले आहेत मार्केटमध्ये, ऑक्साईड ग्रेड तुम्ही वापरला तर त्याला तीच सवय लागून जाईल, परत मग कंटिन्यू हे होईल. आता हे काय मी असं बोलायचं किंवा ऑक्साईड ग्रेडला, शेतकरी मित्रांनो मी खूप अभ्यास करून विचार करून सांगतोय. कारण का, आणि प्रॅक्टिकली मी अनुभव घेतलेले आहेत. कारण का समजा ऑक्साईड ग्रेडची निर्मिती भाजीपाल्यासाठी वगैरे ठीक आहे आम्ही, कारण का त्याचं रोज भाजीपाल्यामध्ये रोज त्याचं आपटेक करून घेत असतं, रोज फळं लागत असतात. 4-5 महिन्यामध्ये आपण 40-50 टन माल काढत असतो. त्यासाठी ते रोजच्या रोज खतं लागतात, त्यासाठी ते ग्रेड चांगले आहेत. ह्याला सुद्धा रिझल्ट येणार नाहीत असं नाही आहेत. ऑक्साईड ग्रेडचे तुम्हाला खूप छान रिझल्ट येतील, लगेच क्विक रिझल्ट येतील, खूप चांगले येतील. पण ह्या झाडाला सवय लागली तर मग पुढच्या वर्षी त्याचं लाईफ सर्वाय आपल्याला पुढं करायचं आहे, त्यामध्ये अडचणी येऊन जाईल. परत तुम्हाला रिझल्ट काय व्हिजिबल तसं दिसेल. आत्ता 1-2 वर्ष रेट आहेत म्हणून ठीक आहे, रेट नसल्यावर मग त्याचं कॅल्क्युलेशन आणि बाकी गोष्टी बघितल्या तर मग ते कुठेही आपल्याला मॅच होणार नाही आहे. त्यामुळं आपल्याला स्लो जायचं आहे. बऱ्यापैकी आम्ही काम अशा पद्धतीने करतो शेतकरी मित्रांनो
की ह्यानंतर कंटिन्यू जी खतं देत असतो त्यामध्ये 13-0-45चा खताचा वापर सगळ्यात द बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो, कारण का त्यामध्ये नायट्रोजन पण जातं आणि पोटॅश पण जातं. आणि ह्या स्टेजला तुम्ही युरिया किंवा अमोनियम सल्फेट द्यायची पण काही गरज नाही. थंडी असते त्यामुळे अमोनियम सल्फेट वापरतो आपण, पण काही गरज नाही. आणि आत्ता हळूहळू पाण्याचा सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे अमोनियम सल्फेट वापरूच नका. 13-0-45 सफिशियंट ग्रेड आहे. ज्या वेळेला तुम्ही महिन्यातनं 5 किलो आठवड्याला दिला पर एकर तरी खूप चांगलं होऊ शकतं. आणि त्यामध्ये एखाद्या आठवड्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे, ते 5 किलो द्यायचं आहे. 13-0-45 सोबत कॅल्शियम नायट्रेट दिलं तरी खूप छान रिझल्ट काम करतं. पण कॅल्शियम नायट्रेटमधनं पण नायट्रोजन मिळणार आहे, त्यामुळे नायट्रोजनची ॲडिशनल गरज काय नाही आहे. पण कंटिन्यू कॅल्शियम नायट्रेट देण्यात पण काय अर्थ नाही आहे शेतकरी मित्रांनो. जेवढं सफिशियंट आहे तेवढं महिन्यातून एकदा 5 किलोसुद्धा खूप होऊन जातं. त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट एखादं 5 किलो महिन्यातनं, एखादं मायक्रोन्युट्रिएंट महिन्यातून एकदा सफिशियंट आहे, खूप द्यायची काही गरज नसते आपल्याला. त्याचसोबत आपण आता बऱ्याच ठिकाणी 0-52-34चा ग्रेड वापरला जातो, तो ग्रेडसुद्धा खूप चांगला आहे. म्हणजे काय करतं की थोडंफार जे फॉस्फरस लागतं, म्हणजे अजून साईडून कुठं फुटवे येणार आहेत किंवा जी पक्वता अवस्था आहे तर त्या अवस्थेला वगैरे 0-52-34 खूप छान काम करतं. त्याचा वापर केला तरी चालू शकतो तुम्ही. पण 0-52-34चा पण हेवी डोस किंवा कंटिन्यू 0-52-34चा डोस पण काय गरज नाही आहे, कारण का मग परत आपल्याला जे मेन आहे किंवा वाढीसाठी त्यात 34 मिळतात आणि ह्याच्यात 45 मिळतात, 13-0-45 मिळतात. तर तो ग्रेड खूप महत्त्वाचा आहे. ह्यामध्ये पोटॅशियम शोनाइट वापरला तरी खूप छान चालू शकतो तुम्हाला. पोटॅशियम शोनाइटमध्ये तुम्हाला ॲडिशनल मॅग्नेशियम सल्फेट पण सोडायची गरज नाही ज्यावेळेला तुम्ही पोटॅशियम शोनाइट सोडता. तर एक युनिक कॉम्बिनेशन आहे, खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे, त्याचा वापर करू शकता. 0-0-50चा वापर करू शकतो आपण, पण एकदम शेवटच्या टप्प्यात जेवढं 0-0-50 करू आपण किंवा ज्यावेळेला बांड्या पडणार आहेत तर त्याच्या आधी एखाद्या महिन्याभर केला तर तो अतिशय चांगला, कारण का ते पक्वता होणं, त्याची स्ट्रेंथ चांगलं येणं त्याला ते खूप छान काम करतं. पण आत्ताच्या स्टेजला 13-0-45 द बेस्ट असतं सुरुवातीच्या काळामध्ये. आणि जसं पक्वताला जाऊ तसं 0-0-50 खूप छान काम करतं, तुम्ही त्याचा वापर करा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाकी ॲक्सेस तुम्ही ह्याचा बोरगाव टेक्नॉलॉजीचा केस ऑइललेस म्हणून खूप छान प्रोडक्ट आहे, जो ऑर्गॅनिक्स नॅचरली पोटॅश बेस असतो. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात त्यामध्ये, त्यामुळे जे काय होतं की तुमच्या जमिनीतलं नॅचरली जे काय पोटॅश आहे ते उचलून घ्यायचं काम करतं. त्यामध्ये ॲडिशनल वेगळे हार्मोन्स आहेत, ते एक वेगळं काम करतं. तर त्याचा खूप छान वापर होतो. 5 लिटर एखाद्या महिन्यातनं सोडलं तरी अतिशय चांगला आहे आणि ते खूप स्वस्त पण प्रोडक्ट आहे. हार्डली तुम्हाला 1150-1200 1000-1100च्या आसपास तुम्हाला ते 5 लिटर मिळून जातं. तर अशा पद्धतीनं खालून खतं सोडत असताना ही काळजी घ्यायची आहे. मग बऱ्याच ठिकाणी ऑक्साईड ग्रेड जे की तुम्हाला म्हणतो वेगवेगळे मार्केटमध्ये आहेत, वेगळे 42-47 किंवा असे वेगवेगळे मार्केटमध्ये ग्रेड येतात. तर ह्या ग्रेडचं नकळत तुम्ही थोडं वापरला तर चालू शकता. तुम्ही काढणारच 1 महिन्यानंतर आत्ता ह्या महिन्यात सोडा, तुम्हाला खूप छान होतं. तुम्ही मार्केटला पाठवणार असाल तर ठीक आहे, पण जिथं बियाचा प्लॉट ठेवणार आहे तुम्ही किंवा बऱ्याच ठिकाणी तर तिथं वापरू नका असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तुम्ही त्याचा बाकी अभ्यास करू शकतो. नॅचरल पोटॅश जो 0-0-50 आहे तो तुम्ही प्रत्येक आठवड्याला 15-15 किलो जरी पर एकर दिला तर तो सुद्धा खूप रोटेशनमध्ये तुम्हाला लागायला खूप चांगला काम करतो, त्याचा सुद्धा वापर करून घ्या. बाकी मग तुम्ही बेसरला भरलेला किंवा बऱ्याच ठिकाणी ऑर्गॅनिकमध्ये सोर्सेस तुम्हाला पोटॅशचे काय चांगले मिळत असते. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियासुद्धा खूप छान काम करतो, त्याचाही वापर केला तरी चालू शकतात. तर हे झालं वाढीसाठी, पक्वतासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर स्प्रे नियोजनसाठी किंवा पाणी नियोजनमध्ये काय काळजी करायची. आता पाणी नियोजनचं जर बघितलं आपण तर पाणी हे गेलंच पाहिजे प्रॉपर वापसा कंडिशनमध्ये, आणि जेवढं पाणी व्यवस्थित सोडू, कारण का पाण्याच्याद्वारेच ऑक्सिजन आपल्या रोपांना मिळत असतं, त्यामुळे पाणी हे प्रॉपर दिलंच पाहिजे. लई ओल पण नको आहे आणि लई ड्राय पण नको आहे. तुमचा जो प्रॉपर बेडचा इंडेक्स आहे तो बेडचा इंडेक्स कायम तुमचा ओलामध्ये राहायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. कारण का आता अलीकडं पाऊस तर कमीच आहे, पण दुपारी ऊन पडणार आहे आणि रात्री थंडी पडणार आहे. त्यामुळे कुठं झाडं स्ट्रेसमध्ये जातात, तर स्ट्रेस रिलीज करायला आणि त्याची थंडीची भूक भरून काढायला पाणीच हे खूप छान काम करतं. तुम्ही त्या पाण्याचा वापर करून घ्या. त्यानंतर स्प्रेमध्ये म्हटला तर टॉनिकचा स्प्रे टाळा तुम्ही. कीटकनाशक, बुरशीनाशक तुम्ही 15 दिवसातून एकदा घेतला तरी चालू शकता, 20 दिवसाला स्प्रे नेला तरी चालू शकतं. एवढा मोठा मेजर रोल काही शेतकरी मित्रांनो नसतो ह्यामध्ये. आली येऊ दे, तुमचं काय पान किरकोळ खाईल. हेवी फक्त काय तुम्हाला वाटलं तर हेवी स्प्रे घेऊ नका किंवा 1500-2000चे स्प्रे कुठले घेऊ नका. घ्यायचं असलं वाटलं तुम्हाला आळी आहे तर तुम्ही साधा स्प्रे घ्या. 200-300 रुपये 400 रुपयाचा कुठला स्प्रे मिळतो तेवढं साधा घ्या. इमामॅक्टिन मिळू शकतो तुम्हाला, कराटे मिळतं तुम्हाला, क्लोरो मिळू शकतो. साधे स्प्रे मारा जेणेकरून तेवढंच तुमचं कंट्रोलिंग होईल. बाकी पुढं कंटिन्यू आपल्याला चांगलं करता येईल. बुरशीनाशकचा हात मारा, मी गेल्या व्हिडिओत पण सांगितलो. रिटार्डचा हात मारू शकतो, अतिशय चांगला आहे, जो ॲक्सिस ग्रोथला थांबवतो आणि डायव्हर्जन खाली खत करायचं थोड्याफार प्रमाणात त्याचं चांगलं काम होतं. तर रिटार्डचा मारा अतिशय चांगला मॉलिक्यूल आहे, त्याचा वापर आपण केला तर अशा पद्धतीने त्याचं चांगलं होऊ शकतो. स्प्रेमधून जर का समजा आता काही ठिकाणी जर का आपण बघितलो तर स्प्रेमध्ये तुम्ही 13-0-45 वापरला, 0-52 स्प्रेला वापरला तर त्याचा काय उपयोग होऊ शकतो का. तर स्प्रेमध्ये वापरलं तर पानामध्ये त्याचा वाढ होईल आणि आपल्याला वाढ खाली करायची आहे.
म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काम असतं. जर का पानामध्ये जर का पानं वाढली तर ह्याचा काही उपयोग होणार नाही आपल्याला. जेवढं खाली मुळाच्या गड्डेत, कारण का ते खोड आहे, ह्याला खोड नसतं. जे काय अद्रक वाढणार आहे ते स्वतः वाढणार आहे आणि अद्रकीमधनं पानं बाहेर आलेले असतात. म्हणजे फुटवे महत्त्वाचे. त्यामुळं माझा भर जास्तीत जास्त फुटव्याला असतो. मी तुम्हाला ती गोष्ट सांगत असतो. त्यामुळे जेवढं खालून व्यवस्थित देता येते तेवढं द्यायचं आहे. स्प्रेला कुठलंही खत मारणं, मायक्रोन्यूट्रिएंट मारणं यात काही मला तर काय अर्थ वाटत नाही. बाकी तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसनुसार करू शकता. कारण का बऱ्याच वेळेला हे बोलतो कॉन्फिडेंटली, कारण का शेतकरी मित्रांनो बरेच दिवस गेले 10 वर्ष 11 वर्ष आम्ही हे प्रॅक्टिस करताय. वेगवेगळं प्रत्येक ठिकाणी काय नवीन करता येते. ह्याच्या पुढेही तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा. आमच्या डोक्यात आहे की बाबा ह्यामध्ये अजून पपई कसं लावता येईल आपल्याला सावलीसाठी, ह्यामध्ये अजून कलिंगड कसं घेता येईल आपल्याला, किंवा पॅरल भोपळा कसं घेता येईल. ह्या बऱ्याच गोष्टीचे आपण पॅरल प्रयोग करत असतो आणि ते प्रयोग तुमच्यापर्यंत पोहोचावं. कारण का आपला सामान्य शेतकरी बाबा शेती कमी आहेत, 1 एकरमधनं पण जेवढं जास्तीत जास्त कसं उत्पन्न काढेल हे त्याच्या फायद्यासाठी आमचे बरेच प्रयोग चालू असतात. आणि सांगायचा उद्देश कसा आहे की बाबा शेतकरी मित्रांनो काहीतरी वेगळं सांगायचं म्हणून नाही, पण प्रॅक्टिकली आपण थोडा विचार केला पाहिजे की ह्याच्यामध्ये काय गरजेचं आहे आणि काय केलं पाहिजे. तर हा बघा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बऱ्याच ठिकाणी बाबा ही गोष्ट पण क्लिअर करून घ्या की एका दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो तुमचं समजा पोट वाढलेलं आहे, समजा तुम्ही ओव्हरवेट 10 किलो आहे, तर एका महिन्यात किंवा 4 दिवसात तुम्ही ते 10 किलो पोट कमी करू शकत नाही आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला 3-4 महिने 5-6 महिने डाएट करावा लागतो, प्रॉपर रोज व्यायामाला जायला लागतं. किंवा पॅरलल तुम्ही काटकोळा आहे आणि तुम्हाला पैलवान व्हायचं आहे, तर तुम्ही 10 दिवसात काय वाटेल ते खाला तर पैलवान होणार नाही. त्यासाठी कंटिन्यू मेहनत करावी लागते, 1-1 वर्ष 2-2 वर्ष मेहनत करावी लागते. तसंच अद्रकीमध्ये सुद्धा आहे. एका दिवसामध्ये एक कोणतं टॉनिक सोडला तुम्ही किंवा एक कुठला औषध सोडला तर लगेच इफेक्ट होणार नाही. आणि तो इफेक्ट दिला तर त्याचा आपल्याला पुढं किंवा भविष्यात कशासाठी उपयोग होणार नाही. ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला. एका दिवसात होणार नाही आहे, थोडं 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 जसं त्याला तुम्ही काम करशीला तेवढं आपल्याला खूप चांगलं होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.